प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बापूंच्या घरी कार्यक्रमाची सगळी तयारी चालू असते. सगळीकडे लगबग असते. मुक्ताने शिरा बनवलेला असतो तर ती बापूंना म्हणते, बापू टेस्ट करून बघा कसा झाला आहे. तर बापू म्हणतात छान झाला आहे. त्यानंतर मुक्ता म्हणते, मी स्वातीताईंना विचारते कसा झाला आहे, त्यांना टेस्ट करायला देते. त्यावेळी मुक्ता स्वातीताईंना शिरा टेस्ट करायला देते, परंतु त्यांच्या हातात बाळ असल्यामुळे मुक्ता म्हणते, मी भरवू का तुम्हाला? तर स्वाती हो म्हणते. त्यानंतर मुक्ता तिला विचारते कसा झाला आहे शिरा. तर स्वाती म्हणते छान झाला आहे, एकदम गोड झाला आहे. आणि मनात विचार करते, शिरा तर गोड आहे ग, परंतु माझं तोंड कडू झालं आहे आणि त्याला जबाबदार तू आहेस. मी आत्ता जी माझ्या नवऱ्याची वाट बघत बसली आहे ना, त्याला घरात येऊ देतील नाही येऊ देणार या सगळ्या टेन्शनमध्ये, आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे. सई फुलं घेऊन येण्यासाठी चाललेली असते. त्यावेळी तिचं कानातलं पडतं तर सागर ते कानातलं उचलून तिच्या कानात घालत असतो. त्यावेळी सागरने ते कानातलं उलटं लावलेलं असतं, त्यामुळे मुक्ता त्याला खुणावत असते. हे पाहून स्वाती तिच्या मनात म्हणते, तुझ्या संसाराचं चित्र तर तू पूर्ण केलंयस ग, पण माझे रंग विस्कटलेस. आज जर कार्तिक नाही आले ना तर मी सोडणार नाही तुला मुक्ता. त्यावेळी गुरुजी येतात तर गुरुजी विचारतात, मी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे ना? तर इंद्रा म्हणते, हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं सामान आणून ठेवलं आहे. तर गुरुजी म्हणतात, बाळाचे आई वडील पूजेला बसण्यासाठी या. तर बापू म्हणतात, सध्या बाळाचे वडील इथे नाही आहेत, तर दुसरं कोणी पूजेला बसलं तर चालेल का? तर गुरुजी म्हणतात, तरुण जोडपं असेल तर बसवा. तर बापू सागर आणि मुक्ताला बसायला सांगतात. तर स्वाती इंद्राला म्हणते, मम्मी माझ्या लेकीचं बारसं आहे आणि ती बसणार का पूजेला? मी त्या मुक्ताचा जीव घेईल. तर मम्मी म्हणते, मी कार्तिकरावांना बोलवलं होतं पण त्यांचा आणखी पत्ता नाही. तेवढ्यात कार्तिक तेथे येतो. तर त्याला पाहून सागर त्याला म्हणतो, तुझ्या इथे येण्याची हिंमतच कशी झाली? आत्ताच्या आत्ता चालता हो, नाही तर मी धक्के मारून तुला बाहेर काढेन. तर इंद्रा त्याला थांबवते आणि म्हणते, तू त्याला ओरडतोस कशाला? मी त्याला बोलवलं आहे. तर सागर म्हणतो, आता तर स्वातीने सुद्धा पाठ फिरवली आहे, मग तू त्यांना का बोलवलं आज? तर इंद्रा म्हणते, रीतिरिवाज पाळणारी बाई आहे मी. आज त्यांचा मान आहे आणि बाळ कार्तिकरावांचं आणि स्वातीचं आहे, कळालं का? तर बापू म्हणतात, इंद्रा तुझं डोकं फिरलंय का? तर इंद्रा म्हणते, त्यांना मी इथे बोलवलंय आणि त्यांना जर घरातून बाहेर काढलं तर मी सुद्धा त्यांच्यासोबत हे घर सोडून जाईल. इंद्रा कार्तिकला धरून आतमध्ये घेऊन जात असते. तर सागर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुक्ता त्याचा हात धरते आणि म्हणते, बाहेरची माणसं आली आहेत, गुरुजी पण आलेत. सणाचा दिवस आहे तर उगाच आपण सगळ्यांना डिस्टर्ब केला असं नको. सई बघतीये, शांत रहा. तर इंद्रा म्हणते, आता दुसरं कोणीही पूजेला बसण्याची गरज नाही, कारण आता बाळाचे आई बाबा आहेत. सगळा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडत असतो. त्यावेळी गुरुजी म्हणतात, आता बाळाचं नाव कोण ठेवणार आहे त्यांनी पुढे या. तर इंद्रा म्हणते, त्यांचे नातेवाईक कोणी नाही आहेत तर आमच्यापैकीच कोणी नाव ठेवलं तर चालेल का? तेवढ्यातच कार्तिक उभा राहतो आणि म्हणतो, आहेत माझ्या घरचे. तर स्वाती म्हणते, अहो नाही आहे कोणी आपल्या घरचं. तर कार्तिक म्हणतो, आहेत, ज्यांनी माझ्या कठीण काळात मला मदत केली आहे आणि अजूनही करतायत त्यांना बोलावतो. आता तीच माझी फॅमिली आहे आणि तेच माझ्या घरचे मेंबर्स, आणि माझ्या बाळाचं नावसुद्धा तेच ठेवतील. तर कार्तिक त्यांना फोन करून बोलावतो. तेवढ्यात तेथे सावनी आणि आदित्य येतो. तर सागर मनात विचार करतो, काडीची सुद्धा अक्कल नाहीये या सावनीला, ही आदित्यला घेऊन कशाला आली इथे? आता आदित्यसमोर हिला काही बोलता सुद्धा येणार नाही. सईला मात्र आदित्यला बघून खूप आनंद झालेला असतो. कार्तिक सगळ्यांना सांगतो, याच माझ्या घरच्या आहेत आणि याच माझ्या बाळाचं नाव ठेवतील. तर सावनी बाळाला घेते आणि म्हणते, किती छान आहे बाळ, अगदी आईबाबांवर गेले. बरं झालं घरातल्या इतर कोणाचे लुक्स नाहीत घेतले. बापू इंद्राला म्हणतात, झाला का तुझा आत्मा थंड? जावयाला बोलवायचं होतं ना, झाली का हौस? एरवी या बाईची सावलीसुद्धा या घरावर पडू दिली नसती मी, काय करणार? आपलीच माती आणि आपलीच माणसं. बाळाने सावनीच्या साडीवर उलटी केल्यामुळे सावनी ती वॉश करण्यासाठी वॉशरूममध्ये गेलेली असते. तर गुरुजी म्हणतात, आणखी किती वेळ, मुहूर्ताची वेळ टळत जात आहे, तर तुम्ही बाळाचं नाव ठेवून घ्या घरातील इतर कोणीतरी. तर कार्तिक गुरुजींवरच चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला 2 मिनिट थांबता येत नाही का? त्या वॉशरूममध्ये गेल्यात, येतील ना? तर इंद्रा म्हणते, तुमची पाहुणी वॉशरूममध्ये गेली आहे, ती आणखी आली नाही. एकवीर आईच्या मनातच नाही तिने बाळाचं नाव ठेवणं. इंद्रा सईला बाळाचं नाव ठेवायला सांगते. सई बाळाचं नाव जुई ठेवते आणि सगळ्यांना म्हणते, मी आहे सई आणि माझी बहीण जुई. तर सावनी तेथे येते आणि म्हणते, नाव ठेवून पण झालं, 2 मिनिट थांबता आलं नाही का? तर स्वाती म्हणते, मुहूर्त निघून जात होता म्हणून सईनेच ठेवलं नाव. सावनी म्हणते, सईने ठेवलं असेल तर मग ठीक आहे.
सई तिच्या रूममध्ये आदित्यला तिच्या टेडी दाखवत असते. तर आदित्य म्हणतो, हे सगळं तुला पप्पाने दिलं आहे का? तर सई म्हणते, हो पप्पाने आणून दिलं आहे. तर आदित्य म्हणतो, पप्पा तुला जे पाहिजे ते सगळं देतात का? तर सई म्हणते, सगळं नाही देत. मुक्ताई म्हणते की जर सगळं आपल्याला भेटलं तर आपल्याला त्याची किंमत नाही राहत. मी जर टॉयजसाठी हट्ट केला, प्राईज मिळवलं किंवा होमवर्क लवकर केला तरच मला पप्पा आणून देतात. त्यात पण मुक्ताई ते नीट वापरायचं आधीच सांगते. तर आदित्य म्हणतो, किती कंडिशन्स? माझी आई असं काही करत नाही. मला जे हवं ते सगळं आणून देते. जर माझ्याकडनं तुटलं किंवा खराब झालं तर परत आणून देते. त्यामुळे मला काही वाटत नाही. तर सई म्हणते, म्हणजे तू तुझे टॉय तोडतोस? तर आदित्य म्हणतो, नाही, आत्ता नाही. मला राग आला तेव्हा तोडायचो. पण आता मला कळालं आहे की राग आला की आपल्या लाईफमध्ये सगळ्यात चांगले मोमेंट्स आठवायचे. त्यावेळी त्याला माधवीने सांगितलेलं आठवत असतं तर तो गप्प बसतो. तर सई त्याला विचारते, आदी दादा काय झालं? तर आदित्य म्हणतो, काही नाही. तुझ्या मुक्ताईची मम्मा त्या कशा आहेत? त्यांना खूप लागलंय ना? तर सई म्हणते, हो, आजूचा ॲक्सिडेंट झाला होता पण आता ती बरी आहे. तुला कसं कळलं की त्यांना खूप लागलंय? तर आदित्य म्हणतो, बाहेर सगळे बोलत होते ना तेव्हा ऐकलं. सई, त्या खूप चांगल्या आहेत ना? तर सई म्हणते, हो चांगल्या आहेत. चल ना आपण त्यांना भेटून येऊ. तर आदित्य म्हणतो, नाही आत्ता नको. सागरने सावनीला खुणावून बाहेर बोलावलेलं असतं. तर ती बाहेर आल्यानंतर सागर तिला म्हणतो, मेकअप करण्याच्या आधी जेवढा विचार करतेस त्याचा अर्धा विचार इथे येण्याच्या आधी करायचा होता ना? का आलीस इथे? तुझा आणि आमच्या घराचा काहीही संबंध नाहीये. तर सावनी म्हणते, मला पण काही हौस नाही इथे येण्याची. कार्तिकच्या मुलीचं बारस आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केले म्हणून मी आली आहे. तर सागर म्हणतो, तुला कोणी इन्व्हाइट केलं काय याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण तू आदित्यला घेऊन इथे का आलीस? तर सावनी म्हणते, आदित्यला सईने इन्व्हाइट केलंय. तर सागर म्हणतो, तुला कळत नाही का? मुक्ताच्या आईला पाहून जर तो घाबरला, काही गडबड झाली तर? छोटीशी चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते, याची जाणीव आहे का तुला? तर सावनी म्हणते, तसं नाही होणार. तर सागर म्हणतो, मूर्ख आहेस का तू? मुक्ताच्या आईच्या ॲक्सिडेंटच्या केसमधून मी आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्यालाच इथे आणलंस. आदित्य गाडी चालवत होता, त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला हे जर कळलं तर? त्यावेळी मुक्ता मागे उभी आहे हे सावनी पाहते. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, माधवी सागरच्या घरी आलेली असते परंतु ती कार्तिकला पाहून म्हणते, हा माणूस जर इथे असेल तर मी इथे थांबू शकत नाही. जाताना माधवी ती गाडी पाहते आणि म्हणते, मी या सोसायटीतून बाहेर ती गाडी जाताना पाहिली ज्या गाडीने माझा ॲक्सिडेंट केलाय. हे पाहून तर आदित्य आणि सागरला धक्काच बसतो. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू उद्याच्या भागात.